जय गुरुमाणे. तर अधिक मास म्हणला की धोंडेदान आलंच. तर हा धोंडेदानाचा विशेष ब्लॉग तुमच्यासोबत आज मी शेअर करते आहे. तर आज मी अनारसे करून घेतलेले आहेत, म्हणजे आदल्या दिवशीच हे अनारसे करून घेतले आहेत. तर माझ्या नणंदबाईला आमंत्रण दिलं होतं धोंडेदानासाठी, तर त्यासाठी ही तयारी चालू आहे. तर ऋतू आज देगलूरला गेली होती आणि 5-6 कट पीस तिच्यासाठी नाईट ड्रेस आणि रात्रीच्या जेवणासाठी ही रसमलाई घेऊन आली होती ती. तर रात्री साधाच मेनू असणार आहे जेवणाचा, कारण त्यांनासुद्धा निघायला बराच उशीर होता आणि एकाच गावामध्ये सगळे राहायला असल्या की याच्याकडे जा त्याच्याकडे जा ह्या जाण्यामध्ये बरंच उशीर होतं. तर आमचे सगळेच राहणारे जवळपास सगळे उदगीरमध्येच आहेत, त्यामुळे त्यांना यायला उशीर होता. जेवण खाणं करून निघाले होते ते. आणि दुपारी आता आमच्या चालू आहेत गप्पा. तर गप्पा इतक्या रंगल्या होत्या, कधी संध्याकाळ झाली कळालंच नाही. बऱ्याच दिवसानंतर आले होते. तर संध्याकाळचा मेनू मिसेसने सांगितलं होतं की साधाच होता. तर खिचडी, सार आणि रसमलाई, रसगुल्ला असं मेनू होता संध्याकाळच्या जेवणाचा. कारण त्यांचं पुरणाचं जेवण झालं होतं आणि कुणालाही जास्त भूक नव्हती, त्यामुळं असा साधा सोपा पचायला हलका असा मेनू संध्याकाळी केला. आणि बराच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आणि हे सकाळी माझा सडा झाला होता, माझ्या गप्पा चालू होत्या. तर अधिक मास असल्यामुळं लवकर उठलो होतो आणि माझ्या मुलाने लवकर पूजा इथे आवरून घेतली होती. पूजा झाल्यानंतर आता घरामध्ये चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज पुरणाचा स्वयंपाक होता. धोंडे म्हणलं की जनरली पुरणाचाच आला. आणि हे धोंडेदान वगैरे इकडं म्हणजे लातूरकडच्याच भागात आहे, बऱ्याच भागात महाराष्ट्रात नाही. तर इथं जवळपास 3-3.5 ग्लासाचं पुरण मी घातलेलं आहे. तर माझं पुरणाला चटका देणं चालू होतं आणि आमच्या नणंदबाई भाजी वगैरे चिरून देत होत्या. तर मी माझी बहीण दोघींनी मिळून हा स्वयंपाक आवरला. कटाची आमटी ते तसा मी तुमच्याबरोबर स्वयंपाक फारसा शेअर केला नाही, कारण या चॅनलवर मी आपला एक व्हिडिओ टाकलेला आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा, जे की कांदा लसूण न वापरता केलेला स्वयंपाक आहे. आणि अधिक मासामध्ये कांदा लसूण वर्ज्य करतात, त्यामुळं मी सुद्धा हा कांदा लसूण वर्ज्य करून बनवलेला स्वयंपाक आहे. तर मला असा वेगळा असा वेळ मिळत नव्हता, त्यामुळं मी सुद्धा स्वयंपाक करत करत मी माझी बहीण असं ह्यांच्याशी गप्पा मारत होतो. थोड्याशा गप्पा मारायच्यामध्ये जायचं, स्वयंपाक करायचं, असं आमचं चालू होतं. तर आता हे तयार होऊन यांची आत्या राहते जवळ इथं, तर त्यांना भेटायला जाणार होते. बऱ्याच दिवसानं आले होते, त्यांनासुद्धा भेटणं करून घ्यायचं होतं. आणि लेकरं मात्र घरी राहणार होते. तर आमचा आजचा दिवस कसा जातो काही कळत नाही, कारण गप्पामध्ये बरंच आम्ही रंगलो होतो. आणि यानंतर हे सगळे निघून गेलेत. आणि लहानपणापासून हे लेकरं सोबत राहतात एकमेकाच्या. जवळपास 8-9 लेकरं होते, आम्ही सोबतच असायचो. तर यांचं इथं खेळणं चालू आहे. तर चिठ्ठ्या हे असंच खेळतात आणि रात्री 12-1 दुसऱ्यांच्या गप्पा पण रंगत होत्या. आणि तिकडं आमचा स्वयंपाक चालू होता. तर लेकरांना भुका लागल्या होत्या म्हणून अगोदर लेकरांचीच पंगत आम्ही करून घेतली आहे, कारण त्यांना यायला थोडासा उशीर होता. तिथेही चहा पाणी फराळ त्यांचं सगळं होणार होतं, त्यांना बराच उशीर होता. त्यामुळं अगोदर लेकरांचं जेवण करून घेतलं आहे आणि नंतर आता मोठ्याची पंगत केली आहे. तर माझा स्वयंपाक आज इतका सुंदर झाला होता, सगळ्याला स्वयंपाक खूप आवडला. त्यामुळं माझ्या मेहनतीचं म्हणजे जीत झाल्यासारखं मला वाटलं, कारण कोणी आपला स्वयंपाक छान झाला म्हणून म्हणलं की करणाऱ्यालासुद्धा उल्हास खूप येतो. तर इथं आमचं जेवण वाढण्याचं काम चालू आहे. मी गरम गरम पोळ्या करून देत होते मधून, आणि माझी बहीण आणि ऋतू वाढत होते. तर सगळ्याचं जेवण खाणं झाल्यानंतर अगोदर आम्ही इथं सगळं आवरायला घेतलं आहे, कारण जेवण झाल्यानंतर मला तरी काम कुठलंही होत नाही, त्याच्यामुळं अगोदर आवरणं झालं. आणि आवरल्यानंतर आमचं जेवण झाल्यावर आता इथं सुरू झालेला आहे धोंडेदानाचा कार्यक्रम. तर कपडे ते आम्ही त्यांनाच तिकडून घेऊन यायला सांगितले होते, कारण ज्याची त्याची आवड पसंत वेगळी असते. तर ते कपडे घेऊन आले होते. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर फक्त कपडे आणि अनारसे असंच देतात. तर तुमच्याकडे कुठली पद्धत आहे नक्कीच सांगा, म्हणजे प्रत्येकाला माहीत होईल. तर इथं माझी बहीण आणि दीर दोघांनी मिळून इथं धोंडेदान दिलेलं आहे. तर ह्यांचं झाल्यानंतर माझ्या म्हणजे यांच्या आत्याचा मुलगासुद्धा आला होता. त्याला ब्राह्मण म्हणून जेवायला सांगितलं होतं आणि त्याला पण धोंडेदान द्यायचं होतं. तर त्यालासुद्धा धोंडेदान दिलं इथं आम्ही. तसा छोट्याखानी कार्यक्रम आमचा चालू होता घरामध्ये.
यानंतर सगळ्यांनी बसून मग एक छान फोटो काढून घेतले आणि थोडंसं शूटिंग करून घेतली. तर आता आजचा दिवस कसा गेला काही कळालंच नाही आणि जाण्यासाठी त्यांना उशीर होत होता. बाहेर सुद्धा भरपूर पाऊस चालू होता. पण त्या म्हणजे गाडी करून आली होती त्यामुळं त्यांना राहायला जमत नव्हतं. मग आम्ही बरीच रिक्वेस्ट केली त्या ड्रायव्हरला, पण त्याला पुढे भाडं असल्यामुळं त्याने काही होकार दिला नाही आणि निघावं लागलं. फायनली जायचा प्रसंग म्हणलं की माहेरून सगळ्यालाच अवघड वाटते आणि मी आवर्जून सांगेन की ही पद्धत खेडेगावलाच तुम्हाला सापडेल बघायला. तर एवढा पाऊस होता पण शेजारी कोणाच्याही बायलेकी जायला निघाले की हे असं सोडायला यायची पद्धत फक्त आणि फक्त तुम्हाला खेडेगावातच पाहायला मिळेल. तर आम्ही सुद्धा त्यांना सोडायला जात होतो. तर असा हा सुंदर धोंडेदानाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन ब्लॉग.